आणि कपिल देव चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आशीर्वाद दिला देवा. त्या कॅम्पसाठी आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाचे त्यांना या कॅम्पसाठी संपूर्ण पाठिंबा असेल. आणि आज महिला अध्यक्ष उर्मिला चिंचय, सर्व माझे अध्यक्ष सेक्रेटरी आणि खास करून पंकज कोळी यांनी या मेडिकल कॅम्पसाठी त्यांना शुभेच्छा देतो. काही प्रकारची मदत लागली तर आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य कोळी समाजातील चांगले मच्छीमारांच्या प्रश्नासंबंधी नेहमी जागृत असणारे समाजसेवक पंकज कोळी यांनी अनेक मच्छीमारांसाठी, लोकांसाठी, महिलांसाठी असे अनेक आरोग्याचे कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि त्यापैकीच कोळी डोंगरी गल्ली येथे आज भव्य महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम ब्रेक टेस्टिंग, त्याच्यामध्ये असल्या काही महिलांच्या संबंधीच्या आरोग्याच्या अडचणी असतात त्याबाबत आज चांगला एक उपक्रम आज डोंगरी गल्ली येथे उपक्रम केलेला आहे. आणि नेहमीच पंकज नेहमी लोकांच्या संपर्कात असतात, सानिध्यात असतात. आणि आज त्यांनी केलेल्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व शुभेच्छा देतो. आणि याचा फायदा निश्चितपणे आज सर्व महिलांना होणार. आणि यासाठी महिला मंडळाच्या आमच्या डोंगरी गल्लीच्या अध्यक्षा उर्मिला चिंचय या इथं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. फार चांगला महिलांना मिळाला सन्मानच आहे एक प्रकारचा. आणि त्यामुळे आज खरोखर पंकज कोळी यांच्या दूरदर्शीपणाचा आज जेवढी वाहवा करावी तेवढी कमीच आहे अशी मी समजतो. महिला मंडळासाठी पंकज कोळी यांनी नाना पालकर स्मृती समिती अंतर्गत कर्करोग तपासणी आमच्या गल्ली दांडे आहे महिलांसाठी, त्यासाठी धन्यवाद करते. आणि हा कॅन्सर डिटेक्शन कॅम्पचा खरोखर महिलांना भरपूर उपयोग होणार आहे. डोंगरीकर तरुण मंडळ त्याच्यातले सभासद पंकज कोळी यांनी जे महिलांसाठी कार्य राबवले आहे त्यासाठी सगळ्या महिला मंडळातर्फे मी पंकज कोळींचे आभार व्यक्त करते. थँक्यू. नमस्कार. मी प्रथमतः डोंगरीकर तरुण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्रजी लडगे त्यांचं मी इथे स्वागत करतो. तसेच आमचे प्रदीप दादा यांचंसुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. आणि उपस्थितांचे खास करून महिला वर्गांचं मी याच्यासाठी अभिनंदन करीन की जो तुम्ही मला सांगितलं आणि माझ्या हातून मी प्रयत्न केला या कार्यक्रमाला
की हा कॅन्सर डिटेक्शन कॅम्प सध्याच्या घडीमध्ये आवश्यकता आहे. सध्या चाललेली परिस्थिती थोडी गंभीर प्रमाणात त्याचं आपण एक अलर्टनेस यावा, जागृती व्हावी त्यासाठी आपण केलं. आणि नेहमी मला डोंगरीकर तरुण मंडळाचं सहकार्य असतेच. त्याचबरोबर कोणतेही काम उपक्रम राबवित असताना डोंगरीकर तरुण मंडळाचा, महिला मंडळाचा आणि माझ्या इतर मित्रमंडळींचा खूप साथ असते. यामध्ये मी हे कार्य करीत असताना मी बोलेन की आता मगाशी प्रदीपजी टपके बोलले, महेंद्र लडगे बोलले की हा कार्यक्रम होता खूप जनजागृती व्हायलाच पाहिजे. मी जास्त न बोलता तुम्ही माझ्या हातून जे कार्य करण्याची संधी दिली, मी ईश्वराला याचं बोलेन हीच माझ्या हातून नेहमी कार्य घडत राहावं एवढंच बोलतो. आणि मी विनंती करीन आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाच्या, महिला मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला चिंचय आपलं त्याचं उद्घाटन करावं. महाराज की जय. ते बरोबरच आणतो. फोटो છે तिचा फोटो છે ना. कर